दरम्यान दर्ग्याच्या माजी विश्वस्तांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। मुंबईच्या आरे परिसरामध्ये असणाऱ्या अनाधिकृत दर्ग्यावरती आज आरे प्रशासनाने हातोडा चालवलेला आहे। आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी दर्गा प्रशासनाचे दर्गा ट्रस्टचे माजी ट्रस्टी आहे दर्गा व्यवस्थापनाचे अनवरजी, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। अनवर पिंजारी, अनवरजी, नेमकं या दर्ग्यामागचं काय तथ्य आहे? कारण अनाधिकृत हा दर्गा आहे, का उभारण्यात आला होता, काय या दर्ग्याची पार्श्वभूमी आहे? जर खरं सांगायला गेलो तर तुम्ही जर याला अनाधिकृत बोलत असाल, आरे कॉलनीमध्ये जेवढे धार्मिक स्थळ ते सर्व अनाधिकृत आहेत। मग तर हे अनाधिकृत आहेत, कारण सर्वात जुनी दर्गा हीच आहे। गावदेवीचं एक मंदिर आहे 4 नंबरचं, आणि ही सर्वात जुनी दर्गा आहे। हे दोनच स्थळ होते आरे कॉलनीमध्ये पहिले, कुठलंही मंदिर नव्हतं, कुठलीही मस्जिद नव्हती, हे दोनच होते। याच्यामध्ये सर्वात जुनी दर्गा आहे, 86, 87, 83ला याचे पेपर्स आहेत, आणि गावदेवीचं मंदिर, हे दोनच धार्मिक स्थळ इकडे होती। याच्यानंतर आता 6 महिन्यांनी बनलेले मंदिर आहेत, त्यांच्या सानिध्यात सर्वांनी बनवून ठेवलेले आहेत काही धार्मिक स्थळ। आपण मी कुणाच्या धर्मात जात नाही किंवा धर्माच्या विरोधात आमचं काहीच बोलणं नाही, कारण मी स्वतः एक शिक्षक आहे, तर मी कोणाच्या धर्मात बोलत नाही, मला सर्व समान आहेत। पण शासनाला, आरे शासनाला कळायला पाहिजे, जर कुणाला वागणूक देत असाल तर सर्वांना समान द्या। एकाला एक वेगळी वागणूक देता, दुसऱ्याला दुसरी वागणूक देता तुम्ही। इकडे आम्ही सर्व सांसद लोकांना बोललो की तुम्ही आमचे थोडे कामं करून द्या, पण त्यांनी पेंडिंग ठेवले आमचे कामं, काही कामं पेंडिंग झाले। त्याच्यामुळे आम्हाला ह्या लोकांनी वारंवार त्रास दिला, आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे यांच्याबरोबर। कमीत कमी 25 साधारण अधिकृत, तुम्ही म्हणताय ही दर्गा अधिकृत होती, कधी या दर्ग्याची उभारणी करण्यात आली होती? आणि प्रशासन सांगतंय की 2018 आणि 19मध्ये देखील यावरती कारवाई केली होती। 2018ला कुठलीच कारवाई झालेली नाही खरं सांगायला गेलो तर। आमच्याकडे यांचे लाईटीचे पुरावे आहेत, आम्ही उर्सला जी लाईट घेतो, लाईटी यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत। आम्ही अनधिकृत कसं काय बोलणार? अनधिकृत राहिलं असतं यांनी लाईटी दिल्या असत्या का आम्हाला? नाही दिली असत्या। कधी उभारण्यात आली होती दर्गा? आम्ही जेव्हा लहान असताना मला जेवढं कळतं, आम्ही जेव्हा लहान होतो त्याच्या पहिले आम्हाला जशी दर्गा होती तशीच आम्हाला भेटलेली। आम्ही जरा ट्रस्टी झालो 2005ला। 2005च्या पहिले 87, 86, 87ला, 83ला आमचे काही लोक इकडे होते, आणि इकडे सर्व जाती धर्माचे लोक आहेत, हिंदू मुस्लिम, ट्रस्टीमध्ये हिंदू मुस्लिमसुद्धा आहेत, आणि सर्व महाराष्ट्रीयन मुस्लिम्स आहेत, आणि महाराष्ट्रीयन मराठाच आहेत इकडे याच्यामध्ये असले आता 4 दिवसापूर्वी कुठले तरी काही आलेले, त्यांनी सगळे बांगलादेशी आहेत। हे काय लावलं आहे? भारतीय लोकांना तुम्ही बांगलादेशी दाखवता। तुम्हाला एवढा त्रास जर आहे तर तुम्ही लिगली जाणा, काहीतरी करा। पण तुम्ही एका माणसाला बोलता की इकडे इनलिगल आहे, आणि सर्वांना बोलता तुम्ही लिगल कसं काय? मग आता तुम्ही कायदेशीर लढाई लढणार? हो, का नाही जाणार? कारण की इकडे जर स्ट्रक्चर जर हे इनलिगल आहे, मग तुम्ही सर्व स्ट्रक्चरला कशी काय अनुमती दिलेली आहे? कशी काय अनुमती दिली? ते तुमच्या सानिध्यात फुलतायत, आम्हाला काही घेणं देणार नाही। पण तुम्ही जे आमच्याबरोबर केलं आहे तेच ते सर्वांबरोबर का नाही केलं मग तुम्ही पहिले? तर हे जाणीवपूर्वक ही अधिकृत असणारी आणि सर्वात जुनी असणारी दर्गा आहे असं माजी ट्रस्टी जे आहे त्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं, आणि ही दर्गा चुकीच्या पद्धतीने पाडण्यात आली, आणि याविषयी विरोधात आता कायदेशीर कारवाईला देखील आम्ही सामोरं जाऊ, अशी देखील भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।